नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपणा सर्वांना माहीत आहे की शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आता बँकेला आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे, ज्याला आपण डीबीटी लिंक असं म्हणतो. तर बँकेला आधार कार्ड लिंक कसे करायचे यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही बँकेला आधार कार्ड दोन प्रकारे लिंक करू शकता. एक, तुमच्या बँकेमध्ये जाऊन एक अर्ज द्यायचा आहे. तो अर्जही कसा भरायचा, तो अर्ज कुठून भेटणार आहे, यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच तुम्ही घरबसल्या बँकेला आधार लिंक करू शकता. ते कसं करायचं त्यासंबंधीची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण हे समजून घेऊ, बँकेला आधार कार्ड लिंक करण्याची का आवश्यकता आहे. बँकेला आधार कार्ड लिंक करणे म्हणजे डीबीटीसाठी लिंक करणे. डीबीटीचा फुल फॉर्म आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे शासनामार्फत ज्या काही शासकीय योजना असेल, जसे शासनाचे अनुदान, शासनाचा पीक विमा, शासकीय वेगवेगळ्या योजना जसे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या ज्या योजना आहेत ते सरकार डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर याचे पैसे जमा करते. यानंतर संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, लाडकी बहीण योजना, या योजनेचे पैसे शासन हे डीबीटी मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्ग करत असते. डीबीटीचा फुल फॉर्म आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. यामध्ये जो लाभार्थी आहे त्याचा आधार क्रमांक टाकला जातो आणि त्या आधार क्रमांकाला जो बँक अकाउंट लिंक आहे त्यावर पैसे पाठवले जातात. यामध्ये आधार कार्ड ज्या बँकेसाठी डीबीटीसाठी लिंक केलेले आहेत त्या खात्यावर ऑटोमॅटिक पैसे जमा होतात. याद्वारे काय होतं, जे पैसे आहेत ते लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होतात. डीबीटीने पैसे ट्रान्सफर केल्यामुळे तुमचा अकाउंट नंबर, IFSC कोड चुकण्याची भीती नसते. त्यामुळं कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ हा तुम्हाला डीबीटी मार्फत दिला जातो. मग तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर ते तुम्ही घरबसल्या कसे लिंक करू शकता, चला तर मग या व्हिडिओमध्ये पाहूयात. तुम्हाला बँकेला आधार कार्ड लिंक करण्यासाठी ऑनलाईन जर करायचे असेल तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. तुमच्या आधारला मोबाईल लिंक असेल तर ते घरबसल्या तुम्ही बँकेला आधार लिंक करू शकता. तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये सर्च करायचं आहे NPCI. त्यानंतर एक नंबरची वेबसाईट npci.org.in ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन दिसतील. यामधील तुम्हाला कंझ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंझ्युमरमध्ये तुम्हाला खाली भारत आधार सीडिंग एनेबल बेस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस समोर येईल. यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला आधार सीडिंग, डिसीडिंग असे एक ऑप्शन पाहायला मिळेल. त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली इथं सीडिंग या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची बँक तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आता यामध्ये ज्या ज्या बँकेचे नाव आहेत त्याच बँकेसाठी तुम्ही घर बसल्या आधार लिंक करू शकता. यामध्ये ज्या बँका नाहीत त्यासाठी कसं लिंक करायचं तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये बँका कुठल्या आहेत पहा, बँक ऑफ बडोदा, आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक, उत्कल ग्रामीण बँक. तुम्ही या बँकेचे नाव वाचून घ्या. युको बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आता यामधील तुमची कुठली बँक आहे ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. सीडिंग टाईप म्हणजे तुम्हाला 3 ऑप्शन पाहायला मिळतील. फ्रेश सीडिंग म्हणजे यापूर्वी तुमचं कुठल्याही बँकेला आधार लिंक नसेल तर तुम्ही फ्रेश सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 2 नंबरचा ऑप्शन आहे, तुमचं सेम बँकेमध्ये 2 अकाउंट असतील तर एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटला डीबीटी ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन वापरू शकता. आणि तिसरं ऑप्शन आहे, तुम्हाला एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये डीबीटी ट्रान्सफर हलवायचे असेल तर 3 नंबरचा ऑप्शन वापरू शकता. यामध्ये तुम्ही फ्रेश सीडिंग सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमचा इथं अकाउंट नंबर टाईप करायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये परत तो अकाउंट नंबर टाईप करायचा आहे. याला तुम्हाला ॲग्री करायचं आहे. हा कॅप्चा कोड जसा आहे तसा तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल. तो रेफरन्स नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ही रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये तुमचं आधार कार्ड हे बँकेसाठी डीबीटीसाठी लिंक केलं जाईल. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या बँकेला आधार कार्ड लिंक करू शकता. जर तुम्हाला आधार कार्ड लिंक झालेलं आहे का नाही हे पाहायचं असेल तर इथं तुम्ही आधार मॅपड स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि चेक स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर एक OTP येईल. OTP टाकून व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे. आता या पोर्टलवर ज्या बँकेची नावं नाहीत त्यांनी आधार कार्ड कसं लिंक करायचं चला मग पाहूयात.
आता या लिस्टमध्ये SBI बँकेचं नाव नाही. जर तुम्हाला SBI बँकेसाठी आधार सीडिंग करायची असेल, तर हा फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे. याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. हा फॉर्म तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. इथं तुम्हाला ब्रँच मॅनेजर बँकेचं नाव लिहायचं आहे. SBI आणि ब्रँच कुठली आहे ते टाकायचं आहे. दिनांक टाकायचा आहे. तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट ज्याच्या नावानं आहे त्यांचं नाव टाकायचं आहे. परत एकदा अकाउंट नंबर टाकायचा आहे. इथं तुम्हाला सिग्नेचर करायची आहे. त्यानंतर इथं परसिव्हिंग डेबिटी बेनिफिट्स टिक 1 यामध्ये तुम्हाला 1 नंबरला टिक मार्क करायची आहे आणि तिथं तुमचा अकाउंट नंबर टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी हे सर्व टाकून परत एकदा सिग्नेचर करायची आहे आणि याला तुम्हाला तुमच्या बँक पासबुक आणि आधारची झेरॉक्स जोडून हे पूर्ण फॉर्म तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करायचा आहे. हा फॉर्म बँकेमध्ये सबमिट केल्यानंतर 6 ते 7 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला आधार हे DBTसाठी लिंक केले जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे बँकेला आधार कार्ड लिंक करू शकता, म्हणजे DBT ट्रान्सफरसाठी लिंक करू शकता. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.